नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवलेला आहे। इकडे काव्याच्या चोरोटीचा कार्यक्रम सुरू झाला आहे आणि त्या चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये आता इथे नंदिनीला चक्कर येते आणि त्यावेळेला मात्र आता इथे ज्या आजी असतात तिथे त्या आजीने नंदिनीच्या हाताची नाडी चेक केली आणि त्याच्यामध्ये नंदिनी प्रेग्नेंट असल्याची न्यूज आता सांगितलेली आहे। हे न्यूज ऐकून मात्र जीवाला धक्का बसला आहे, कारण सगळ्यांनाच माहिती आहे की नंदिनी प्रेग्नेंट आहे, पण जीवाला सत्य काय ते माहीत असतं। त्याच्यामुळे जीवा म्हणतो की असं कसं होऊ शकतं। आता इथे मानिनी म्हणते की पण हिला अचानक चक्कर का आली असेल आणि ती लगेचच डॉक्टरांना बोलवते। पण आता तिथे जवळच असलेल्या एका जनरल डॉक्टरांना बोलवलं जातं आणि त्यांच्याकडून पण हेच कळतं की त्या प्रेग्नेंट आहेत। तर मानिनी म्हणते की हो ती प्रेग्नेंट आहे, आम्हाला माहीत आहे। पण त्यावर आता डॉक्टर म्हणतात की त्यांनी सकाळपासून काही खाल्लं पिल्लं नसेल, कदाचित विकनेस आलेला आहे म्हणून त्यांना चक्कर आली असावी। आणि आता इथे नंदिनीला रूममध्ये आराम करायला पाठवलं जातं। पण प्रेक्षकांनी इकडे मात्र आता ही न्यूज डॉक्टरांकडून ऐकल्यानंतर जीवा आणि नंदिनीला खूप मोठं सरप्राईज आहे, म्हणजे त्यांचा विश्वासच बसत नाही आहे। तर इकडे नंदिनीच्या आईचं मात्र खूप मोठं कन्फ्युजन होतं, कारण आता नंदिनी जेव्हा रूममध्ये रेस्ट करायला जाते आणि त्यावेळेला तिने स्वतःच्या पोटाला बांधलेलं जे खोटं पोट असतं ते तिने काढून वॉशरूममध्ये गेली आहे आणि नेमकं तिने ते पाहिलेलं आहे। आणि त्याच्यामुळे आता असं त्यांनाही हेच वाटतं की जीवा आणि नंदिनी अजूनही प्रेग्नेन्सीचं नाटकच करत आहेत, म्हणजे नंदिनी अजूनही खोटंच बोलते असा गैरसमज आता तिचा होणार आहे। तर आता हे नेमकं सगळं कसं घडणार आहे आणि नंदिनी आणि जीवा कशा प्रकारे खरं सगळ्यांसमोर आणणार आहेत, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर आपण मागच्या भागात पाहिलं की आता नंदिनी काव्याला खूप छान अशी तयार करते आणि तिला आता बाहेर घेऊन येते। तिकडे जीवा आणि पारचं दोघांचं बोलणं सुरू असतं आणि त्याच वेळेला नंदिनी आणि काव्या दोघीसुद्धा बाहेर आल्यात। सगळेजण आता इकडे काव्याकडे पाहतच बसलेले असतात। खरं तर नंदिनीने काव्याला खूप छान तयार केलेलं असतं आणि काव्या खूप सुंदर दिसत असते। पार्थची तर काव्यावरून नजरच हलत नसते, पण त्यावेळेला मात्र आता जीवाचं लक्ष हे नंदिनीकडे असतं। मानिनी स्वतःची बोटं मोडून काव्याची नजर काढते, तर पार्थ काव्याकडे बघतच बसलेला आहे, पण जीवाचं लक्ष मात्र पूर्णपणे नंदिनीकडे आहे। नंदिनी काव्यासाठी तिच्या चेहऱ्यावर हसू आणले, पण तिच्या नजरेतलं दुःख आता हे फक्त जीवालाच दिसत असतं। जीवा ते नंदिनीला डोळ्यानेच इशारा करतो आणि तिचं सांत्वन घालतो। आता नंदिनीला ती गोष्ट चांगलीच कळली आहे। नंदिनीसुद्धा आता स्वतःच्या चेहऱ्यावर हसू आणते। नंदिनी काव्याला म्हणते, चला वेडाबाई खूप उशीर झालाय, आता इथे उभं राहून एकमेकांकडे बघतच बसणार आहात का। काव्या थोडी लाजते आणि नंदिनी आता काव्याला घेऊन पुढे येते। इकडे चोरोटीची सगळी तयारी झालेली आहे आणि इकडे आता चोरोटी भरण्यासाठी काव्याला बसवणार, तेवढ्यातच आता इकडे नंदिनीला चक्कर यायला सुरुवात होते। तिला कसतरीच होत असतं। ती जीवाला सांगण्याचा प्रयत्न करते, तेवढ्यातच आता नंदिनीला चक्कर येते आणि चक्कर येऊन ती खालीच पडते। काव्या म्हणते, ताई काय झालं, काय होतंय तुला। आता सगळेजण नंदिनीच्या जवळ धावत येतात। नंदिनी बेशुद्ध पडलेली आहे। मानिनी पाणी आणते आणि पाणी तिच्यावर शिंपडत असते। आता इथे वसू म्हणते की हिला आता काय झालं। या देशमुखांच्या घरामध्ये एक कार्यक्रम कुठला धड होत नाही, काही ना काहीतरी असतंच। मानिनी आता वसूकडे रागाने पाहते आणि म्हणते की अहो काय वेळ काय आहे आणि काय आहे, तुम्ही काय बोलताय, ती बेशुद्ध पडली आणि तुम्हाला हे सगळं सुचतंय का। जीवा आणि पार्थ मात्र आता इथे नंदिनीला उठवण्याचा प्रयत्न करतात। तेवढ्या तिथे त्यांच्या ज्या गेस्ट आहेत त्यांच्यातलं एक आजी येतात आणि नंदिनीचा हात चेक करतात आणि त्यांच्या हाताची पल्स म्हणजे नाडी चेक केल्यानंतर त्यांना कळतं की नंदिनी ही प्रेग्नेंट आहे। त्यावर त्या म्हणतात की अहो मानिनी, काही काळजी करायचं काही टेन्शन नाही आहे, तुमच्या घरात एक नाही दोन दोन नातवंड येणार आहेत। तुमच्या सुनेची नाडी चेक करून असं वाटते की ती गरोदर आहे म्हणून। आता मात्र जीवाला प्रश्न पडतो की असं कसं होऊ शकतं, नंदिनीचं मिसकॅरेज झालं आहे, मग यांना कसं कळलं की नंदिनी प्रेग्नेंट आहे ते। त्यावर आता इथे मानिनी म्हणते की हो आम्हाला माहीत आहे की आमची ही सून पण प्रेग्नेंट आहे ते। पण मानिनी म्हणते, पण हिला आता अशी अचानक चक्कर कशामुळे आली असेल। जीवा म्हणतो की थांब आई, मी पटकन डॉक्टरांना बोलवतो आणि जीवा डॉक्टरांना कॉल करतो आणि त्यांच्या जवळच असलेले लोकल डॉक्टर येतात आणि त्या नंदिनीला चेक करतात आणि त्यांच्याकडून सुद्धा हेच कळतं की नंदिनी ही प्रेग्नेंट आहे म्हणून। त्यावर आता मानिनी म्हणते की हो ती प्रेग्नेंट आहे हे आम्हाला माहिती आहे, पण हिला अशी अचानक चक्कर का आली आहे। त्यावर डॉक्टर म्हणतात कदाचित त्यांनी काही खाल्लं पिल्लं नाही आहे किंवा दगदग झाली असेल त्यांची, म्हणून त्यांना विकनेस आलेला आहे। पण आता मानिनी म्हणते की बरं ठीक आहे, आपण तिला थोडं रूममध्ये घेऊन जाऊया, तिला आराम करू द्या, मग बरं वाटेल। आता जीवाला हा प्रश्न पडला आहे की त्या आजीनी सुद्धा सांगितलं की नंदिनी प्रेग्नेंट आहे आणि डॉक्टरसुद्धा हे म्हणतात की प्रेग्नेंट आहे, असं कसं होऊ शकतं। आता नंदिनीला रूममध्ये घेऊन गेल्यानंतर जीवा त्या डॉक्टरांशी बोलतो। त्यावर डॉक्टर म्हणतात की हो मी खरंच सांगते, तुमची मिसेस प्रेग्नेंट आहे। आता डॉक्टर म्हणतात की त्यांना थोडा वेळ इथे आराम करू द्या आणि त्यांना काहीतरी खायला द्या।
पण आता हे डॉक्टर निघून गेल्यानंतर जीवाला काही कळतच नाही की असं कसं होऊ शकतं. डॉक्टर कसं काय म्हणाला की नंदिनी प्रेग्नंट आहे. आता जीवा आणि नंदिनी दोघांनासुद्धा काहीच कळत नाही आहे. दोघांचासुद्धा गोंधळ उडाला आहे. तेवढ्यात मानिनी म्हणते की जीवा तूसुद्धा नंदिनीसोबत इथेच थांब, मी तोपर्यंत खाली जाते. आणि मानिनी आता निघून खाली येते. तर इकडे आता नंदिनी फ्रेश होण्यासाठी तिच्या रूममध्ये वॉशरूममध्ये निघून जाते आणि तिने लावलेलं खोटं पोट जे असतं ते पोट तिने काढून ठेवलेलं असतं. आणि थोड्या वेळातच तिचा गोंधळ उडाला आहे. म्हणजे आता नंदिनी वॉशरूममध्ये जाते आणि तेवढ्या तिची आई तिच्या रूममध्ये येते. आता नंदिनी जेव्हा वॉशरूमला जाते तेव्हा तिचं पोट तिने तिथे बेडवरती काढून ठेवलेलं असतं आणि जीवासुद्धा नेमकाच बाहेर जातो. आणि आता नंदिनीची आई रूममध्ये येते आणि तिने ते खोटं पोट पाहिलेलं आहे. आता तिलासुद्धा प्रश्न पडला की नंदिनी जर प्रेग्नेंट आहे तर तिने हे खोटं पोट का लावलं आहे. नंदिनी जेव्हा त्या रूममधून बाहेर येते आणि तिला ते पोट कुठेच दिसत नाही. तिची शोधाशोध सुरू होते. तिला काहीच कळत नसतं आणि तेवढ्यात आता ती जीवाला बोलवते आणि जीवाला म्हणते, जीवा मी पोट इथेच काढून ठेवलं होतं, मला कुठेच सापडत नाही आहे. आता दोघांची सुद्धा तारंबळ उडाली आहे. दोघंसुद्धा शोधाशोध करतात आणि नंदिनी म्हणते की हे पोट कोणाला सापडलं तर नसेल ना, कोणाच्या हाती लागलं तर आपल्या खोट्या प्रेग्नन्सीचं कारण सगळ्यांसमोर येईल का. नंदिनी खूप घाबरलेली असते. आणि तेवढ्यात आता नंदिनी आणि जीवा म्हणतात, जीवा म्हणत असतो की नंदिनी घाबरू नकोस, इथेच कुठेतरी असेल, आपल्याला सापडेल. त्यावर आता नंदिनीची आई समोर येते आणि म्हणते की काय शोधताय, हे शोधताय का. तेव्हा मात्र आता जीवा आणि नंदिनी दोघंसुद्धा घाबरलेत, कारण ते खोटं पोट आता ऑलरेडी तिच्या आईच्या हाती लागलं आहे. आता दोघांना काय करावं काहीच कळत नाही. आणि आता नंदिनी विश्वासात घेऊन आईला हे सगळं काही आता सांगते की तिचं मिसकॅरेज झालं आहे आणि तिने हे सगळं केलेलं जे नाटक आहे ते फक्त आणि फक्त काव्यासाठी तिने केलं आहे. हे सगळं सांगितल्यानंतर आई आता म्हणत असते की पण आता जेव्हा डॉक्टर आल्या त्या डॉक्टरांनी चेक केलं तर त्या डॉक्टर म्हणाल्या की तू प्रेग्नंट आहेस म्हणून. त्यावर नंदिनी म्हणते की तोच आमचा गोंधळ झाला आहे की डॉक्टरांनी सांगितलं की माझं मिसकॅरेज झालं आहे, मग ह्या डॉक्टरांनी असं कसं सांगितलं. आणि त्या आजी ज्या होत्या त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की त्यांनी माझ्या हाताची नाडी चेक करून सांगितलं की मी प्रेग्नंट आहे. आमचाही दोघांचा गोंधळ उडालेला आहे. त्यावर आता इथे नंदिनीची जी आई आहे ते म्हणते की तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे ना. या आता आलेल्या डॉक्टरसुद्धा खरे आहेत ना, की हे पोट जसं खोटं आहे तसं त्या डॉक्टरसुद्धा खोटे आहेत. आता नंदिनीची आई जीवाकडे बघून हे सगळं बोलत असते. आता नंदिनीलासुद्धा हेच वाटतं की जीवाने त्या डॉक्टरला काही फोनवर आधीच सांगितलं होतं का. पण तेवढं नंदिनीला काहीच कळत नाही आहे. पण जीवाने असं काहीच केलेलं नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते, नाही आई असं काहीच नाही. जीवा पण म्हणतो की आई असं खरंच काही नाही आहे, आम्हालासुद्धा काही कळलंच नाही की डॉक्टर असं का म्हणाले. त्यावर जीवा म्हणतो की आम्ही उद्याच आमचा जो रेग्युलर डॉक्टर आहे त्यांच्याकडे जाऊन चेकअप करून घेऊन येतो. तर मंडळी इकडे आता जीवा आणि नंदिनी जेव्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जातात तेव्हा डॉक्टरांकडून जीवा आणि नंदिनीला खूप मोठी गुड न्यूज मिळालेली आहे. नंदिनी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये पोटावर पडलेली असते तेव्हा तिचं मिसकॅरेज तर झालं, पण त्यामध्ये तिचं एक बाळ फक्त डेथ झालं होतं. आणि नंदिनीच्या पोटामध्ये एक बाळ अजूनही तसंच आहे. म्हणजे नंदिनी प्रेग्नंट आहे ही गोष्ट आता जीवा आणि नंदिनी दोघांनासुद्धा कळते. तर प्रेक्षकांनो हे सगळं काही आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. पण प्रेक्षकांनो त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मालिकांचे नवीन येणारे अपडेट आणि नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील.